नमस्कार. सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव अवश्य लिहा. आजचा आपला विषय आहे की करंगळीची उंची पाहून ठरवा तुमच्या मनामध्ये काय चाललं ते. हे पहा. तर करंगळीची उंची अनामिकेच्या पहिल्या जोडाच्या वर असल्यास म्हणजेच हा जो जोड आहे याच्यापेक्षा वरती असेल तुमच्या करंगळीची उंची, माझी खाली आहे, तर तुमची करंगळीची उंची किती आहे ते अवश्य पहा. आणि हे पहा, तुमची करंगळी अनामिकेच्या पहिल्या जोडापासून काहीशी उंच असेल तर तुम्ही प्रामाणिकपणे सर्व नाती निभावणाऱ्यांपैकी एक आहात. तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या माणसांसाठी जीव ओतणाऱ्यांपैकी एक आहात. पण अनेकदा तुमच्या स्वभावामुळे या व्यक्तींना फटका बसतो. अधिक स्पष्ट वक्ते असल्यामुळे त्यांना काही अडचणींना सामोरे जावे लागते. तर अनामिकेच्या शेवटच्या जोडापर्यंत करंगळी न पोहोचल्यास, म्हणजे हे पहा, माझी करंगळी तशी आहे तशी, तर यांचा स्वभाव कसा असतो ते आपण पाहूया. तुमची करंगळी अनामिकेच्या दुसऱ्या जोडापर्यंत पोहोचत नाही का, तर तुम्ही दिलखुलास व्यक्तिमत्व असणाऱ्यांपैकी एक आहात. तर प्रचंड आशावादी असल्यामुळे तुम्ही अनेक नवीन नवीन प्रयोग करतात. अनेकदा काही अशी आव्हानं स्वीकारता ज्यासाठी तुम्ही ओळखले जाता. संकटांना तोंड देऊन त्यातून नव्यानं काहीतरी घडवणं यामध्ये तुमचा हातखंड आहे. अनेकांसाठी तुम्ही आदर्शस्थानी असता. आणि तिसरं म्हणजे करंगळी आणि अनामिकेचा पहिला जोड एकत्र असणे, म्हणजेच करंगळीची उंची आपल्या बोटाच्या पहिल्या पेरा इतकी उंचीची असणे. तर तुम्ही गर्दीच्या ठिकाणी एकटं राहणं पसंत करणाऱ्यांपैकी आहात. अनेकदा घोळक्यांमध्ये तुम्हाला वावरता येत नाही, ज्यामुळे तुम्ही सहसा स्वतःमध्येच रमता. कलेवर तुमचं विशेष प्रेम असतं. अफाट वाचन असल्यामुळे तुम्ही इतरांपुढे चांगला युक्तिवाद मांडता. समाजाकडून वेळप्रसंगी अवहेलना होऊन देखील तुम्ही मात्र तुमच्या रागावरील ताबा हरवत नाहीत. प्रचंड समजूतदारपणा असल्यामुळे तुम्ही अनेकांच्या आवडीचे असतात. तर हे पहा, तुमची करंगळीची उंची किती आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव अवश्य लिहा.